हे सरकार निव्वळ मनुवादी विचारसरणीच आहे. संविधान यांना नको आहे. आंबेडकरवादी विचारसरणीची जी काही संघटना लावतील त्या संघटनेचा आवाज दाबण्याचं काम हे करत आहे. आणि म्हणून हा संघर्ष, हे आंदोलन अविरत महाराष्ट्रभर पेटवण्याचं काम आपल्याला पॅंथर सेनेच्या माध्यमातून करायचं आहे. आणि चंद्रशेखर त्यांच्या सर्व टीमच्या पाठीमागे संपूर्ण ताकदीनिशी पॅंथर सेनेला उभा राहायचंय आणि महाराष्ट्रभर, राज्यभर हे आंदोलन उभा करायचंय. लक्षात मित्रो, पुन्हा एकदा मी नरेंद्र मोदी आणि योगी आदित्यनाथ यांचा जाहीर निषेध करतो आणि लवकरात लवकर त्यांच्यावर लावलेले गुन्हे जर परत घेतले नाही, संघटनेला नक्षलवादी घोषित केलं, तिला जर नक्षलवादी म्हणून परत माफी मागितली नाही, तर असाच आंबेडकरी चळवळीचा उद्रेक चालू राहील. दलित, आदिवासी, मुस्लिम या सर्वांमध्ये उद्रेकाची प्रक्रिया निर्माण होईल आणि जे काही सहारनपूरला घडलं ते जिल्ह्या जिल्ह्यात घडेल अशी असणारी ग्वाही तुम्हाला. इथं असणाऱ्या योगी आदित्यनाथाची स्वतःची हिंदू वाहिनी संघटना दंगलग्रस्त आहे, दंगलखोरी करणारी आतंकवादी संघटना आहे आणि त्या संघटनेचा माणूस मुख्यमंत्री झाला आहे. ती संघटना बंद होत नाही. गोरक्षकांवर हल्ले करणाऱ्या संघटना रोडवरती कॅमेऱ्यासमोर कुणी जर गाय जरी पाळायला घेऊन चालला असेल तर कापायला घेऊन चाललाय म्हणून त्याला मारून टाकण्यात येतं, त्याची शूटिंग करण्यात येते, ती सोशल मीडियावर टाकण्यात येते. अशा संघटनेवर कारवाई सुद्धा होत नाही, त्या कार्यकर्त्याला अटक सुद्धा होत नाही. आणि बाबासाहेब आणि जय भीमचा नारा देणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याची गळचेपी राजदूताच्या मार्फत करण्याचा प्रयत्न हा सुरू झाला. आणि म्हणून सतर्क होऊन आंबेडकरी मुवमेंट वाचवण्याची जी काही वेळ आलेली ती कंटिन्यू आपण पुढे घेऊन चालू आणि हे आंदोलन असंच चालू ठेवू, एवढं मी बोलतो आणि सांगतो. जय